नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नेचर केअर फर्टिलायझर मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश भोंगे. मी आज सिंधी जाफराबाद तालुक्यातील सिंधी येथे मिरची प्लॉटवर आलोय. त्यांचा 3 एकरचा प्लॉट त्यांचा मिरचीचा. त्यांनी नेचर केअर फर्टिलायझरचं ग्रीन हार्वेस्ट हे खत एकरी 4 बॅग अशा टोटल 12 बॅग त्यांनी ग्रीन हार्वेस्ट खत वापरलंय. शेतकऱ्यांना आपण त्यांचा अनुभव विचारू की त्यांनी ग्रीन हार्वेस्ट हे खत वापरल्यानंतर त्यांना काय फरक पडला. तुमचं नाव वगैरे सांगा, शेतकऱ्यांना सांगा. नमस्कार, माझं नाव चरण सांडूसिंग राजपूत, राहणार सिंधी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी ग्रीन हार्वेस्ट एकरी 4 बॅगा टाकल्या. 4 बॅगा टाकून आणि मला अनुभव असा आला की मिरचीनं समजा आज 4 मेची लागवड आहे, तर आज 16-17 दिवस झाले, तर तिला फुटवे वगैरे एकदम खास काढले आणि तूट एकही पडली नाही. मागच्या वर्षी आम्ही प्लॉट समजा 3 एकराचाच होता आमचा. त्याच्यानंतर आम्ही दुसरे खतं टाकले होते, 10-26 आणि 2-4 खतं असे अलग वेगवेगळे टाकले होते. तर त्याच्यामध्ये आम्हाला तुटायचं प्रमाण जवळपास 25% पडलं होतं. तर या 3 एकरामध्ये आम्ही आता एक ट्रे ठेवले. ते एक ट्रे मधलं आम्हाला एकही झाड लावायचं काम पडलं नाही. मिरचीने फुटे वगैरे चांगले काढले. त्याची मिरची पूर्ण फळ बघून घेतली जबरदस्त. सध्यापेक्षा गिनरी प्लॉटवर फुटे की जबरदस्त सेट होईल त्यांच्या प्लॉटवर. कुठंच कोणत्याच प्रकारचा थ्रिप्साटा दिसून यायला, पानं कोकळ दिसून यायला अजिबात. जसं की मागच्या वर्षी लागवडीपासून समजा 5व्या-6व्या दिवसापासूनच आम्हाला असे ते असे पोकळे असे वाकडे दिसले. हा, तसे दिसले होते. यावर्षी कोणताही तसा अनुभव आला नाही. यावर्षी एकही नाही, पुऱ्या प्लॉट मध्ये एकही नाही. मी शेतकऱ्यांना एकच सांगतोय, ग्रीन हार्वेस्ट खत का वापरावं. त्यांनी ग्रीन हार्वेस्ट खत वापरायचं एकमेव कारण त्यामध्ये 19 प्रकारच्या पेंडी आहे. हळद पेंड आहे, करंज पेंड आहे, झेंडू पेंड आहे, पाम पेंड आहे. या सर्व प्रकारच्या पेंडी असल्यामुळे रसाची किडीचा अटॅक होत नाही याच्यावर कोणता. आणि जमीन ती भुसभुशीत राहते. कंटिन्यू ऑर्गॅनिक मॅटर जास्त असल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. आणि त्यासोबत त्यांनी मित्र बॅक्टेरिया टाकले बरेच. सायकोडर्मा झाला, पीसीबी झाला, मायक्रोराइज झाला. त्याच्यामधून ते प्रकारची उमणी लागते, सड लागते. हे कोणत्या प्रकारची सड लागणार नाही. शेतकरी स्वतः त्यांचा अनुभव सांगतात. मागच्या वर्षी त्यांनी वापरल्यानंतर त्यांना किती झालं मागच्या वर्षी जवळपास आमचं समजा 3 एकरचा प्लॉट होता. त्याच्यामध्ये आम्ही 25 ते 30% तुटच लावल्या. एक 8-10 दिवस आम्ही तेच काम केलं. 8-10 दिवस. ओके ओके. म्हणजे रोजचे आम्हाला 7-8 ट्रे लागायचे. यावेळी त्यांना एकही ट्रे, त्यांचा एक ट्रे तसा द्या तुम्ही आता पोहणार होय. त्यानंतर तसा त्यांना लावता कामात नाही पडलं म्हणजे. 4 मेची लागवड आहे. आपल्या व्हरायटी कोणकोणते वापरले बरं आपण येतात आता? इथून इकडे साहेबा आहे. साहेबा, हा, आणि इकडे तलवार आहे आता ही. आणि तिकडे लालपरी. 3 प्रकारच्या 3 व्हरायटी त्यांनी लावलेल्या आहेत. 3 एकरचा प्लॉट आहे. आणि 3 प्रकारच्या 3 वेगवेगळ्या व्हरायटी असताना सुद्धा, कारण आपण कधी कधी काय म्हणतो की एखादी व्हरायटी रेजिस्टन्स चांगली असेल, तर तसं नाही. या शेतात 3 प्रकारचे 3 व्हरायटी त्यांनी लावल्यात. पण 3 याच्यावर सारखाच रिझल्ट आहे. कुठेच कमी जास्त रिझल्ट असं म्हणता येणार नाही आपल्या की व्हरायटीत दम होता म्हणून म्हणता यार. त्या प्रोडक्ट मध्ये दम आहे. ग्रीन हार्वेस्ट जे प्रोडक्ट वापरतात त्यांनी, त्या प्रोडक्ट मध्ये रिझल्ट कसे आहेत. म्हणून शेतकऱ्यांना सांगतो की त्यांनी आवर्जून ग्रीन हार्वेस्ट वापरावे. नमस्कार. नमस्कार. सरस.